लोकसभेत महिला नेत्या अशोक खरातकडे गेल्या पूजा केली. धक्कादायक निकाल लावण्याचं दिलं होतं आश्वासन. महिला लैंगिक अत्याचारातील आरोपी अशोक खरातची गेल्या 4 दिवसांपासून SIT चौकशी सुरू असून SITच्या चौकशीत दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. तसेच दुसरीकडे पीडित महिला समोर येत असून खरात विरोधात गुन्हा दाखल करत आहेत. अशोक खरात प्रकरणात एका विद्यार्थिनीने देखील पुढे येऊन लैंगिक अत्याचाराची माहिती दिली आहे. तर राज्यातील बडे नेते अशोक खरातच्या संपर्कात आल्याचे सोशल मीडियातील फोटोवरून दिसून येते आहे. शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी भेटीबाबत खुलासा केला आहे. तर आज प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांचा खरातबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता याच अशोक खरातने लोकसभा निकाल बदलण्याचे आश्वासन काही नेत्यांना दिल्याची माहिती समोर येते. लोकसभा निवडणुकावेळी उत्तर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांशी संबंधित धक्कादायक माहिती समोर आलेली असून एक महिला नेत्या बंधू अशोक खरातकडे तोडगा करण्यासाठी गेल्याची सूत्रांची माहिती आहे. धक्कादायक निकाल लावून देतो असं म्हणून खरातने महिला नेत्यास पूजा करण्यास भाग पाडल्याचा दावा करण्यात आलेला आहे. यापूर्वी अनेक निवडणुकांपूर्वी अशाच पूजा केल्याची चर्चा असून आता SITकडून संबंधित महिला नेत्याची चौकशी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी अनेक नेते खरातकडे गेल्याचं समजत आहे. खरातच्या कार्यालयात संबंधित महिला नेते आणि कुटुंब वारंवार येत असल्याची माहिती समोर आलेली असून CCTV फुटेज SITच्या हाती लागल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातील या महिला नेत्या कोण आहेत आणि त्यांच्या चौकशीतून आणखीन काय माहिती समोर येणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होते आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.